माऊली, या जगामध्ये सर्व काही जे काही घडतं ते कुठल्या ना कुठल्या व्यवहारातूनच. पण किमान देवीची भक्ती ती तरी कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता अशी केली जावी. परंतु माऊली, आपण कोणतंही व्रत केलं तरी त्यामागे प्रयोजन एकच असतं की त्यापासून जे पुण्य आपल्या पदरी पडेल त्या पुण्याचा उपयोग आपल्याला संकट काळात सापडलो असताना व्हावा. ती पुण्याई आपल्याला त्या काळात वापरता यावी. पण माऊली, देव सुद्धा आपली कठोर परीक्षा पाहत असतो. अशी कोणतीही स्वार्थी भावना मनामध्ये ठेवून जर उपासना केलीत तर त्याचं विपरीत फळ आपल्या पदरी पडू शकतं. म्हणूनच म्हणतात ना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपल्या पद्मकुमारांनी आता अध्ययन करण्याच्या वयात पदार्पण केले आहे. त्या दृष्टीने आपल्याला विशेष प्रयत्न केले पाहिजे. खरं आहे, आपल्या राज्यावरील हे संकट एकदा का दूर झाले की आपण याचा विचार करायलाच हवा. पिताश्री, आम्ही तुमच्याकडेच येणार होतो. आमच्या मनात असे होते की पद्मकुमार यांस. तत्पूर्वी माझ्या मनात एक कल्पना आली आहे. ती आपणास सांगून जागरूक करावे म्हणून मी येथे आलो आहे. काय झाले पिताश्री? सर्व कुशल आहे ना? राज्यावर आलेले संकट आपण ओळखलेले आहे. त्यावर आपण उपाययोजनाही करत आहोत. अशा वेळी मला असे वाटते, आपण उभयतांनी सुमाताच्या माहेरी म्हणजे उदयनगरी येथे जाण्याचे योजावे. हिच्या माहेरी का पिताश्री? आणि तेही राज्यावर असे भयावह संकट कोसळले असताना? होय पिताश्री, आमची आवश्यकता इथे जास्त आहे. माझ्या माहेरी मी कधीही भेट देऊ शकते. मी जे बोलतोय ते पूर्ण विचारांती. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही दोघांनी उदयनगरी येथे जाऊन ही योजना राबवावी. म्हणजे आपल्या नगरातील जी कुटुंबे घरदार सोडून जात आहेत त्यांचे वास्तव्य तिथे होणे शक्य आहे अथवा नाही. म्हणजे आपल्या नगरातील प्रजा कायमस्वरूपी आपल्याच छत्राखाली राहील. पिताश्री, हा विचार आम्ही केलाच नव्हता. परंतु पिताश्री, मला असे वाटते की या मोहिमेचे दायित्व महाराज एकटे निश्चितच हाताळू शकतील. मी देखील यांच्या समवेत गेले तर इथे आपली चिंता. कदापि नाही, कदापिही नाही. माझी चिंता करण्याचे कारण नाही. माझी काळजी घेण्याची सर्व व्यवस्था झालेली आहे. राहता राहिला प्रश्न तुझ्या जाण्याचा, तर त्यामागचा विचार असा आहे की तुझी नगरी आहे, त्यामुळे तू तेथील रिकाम्या जागा आणि स्थाने याला दाखवू शकशील. पटतंय हे मला, परंतु. आता पुन्हा परंतु? किती शंका काढतेस ग तू? तसे नाही पिताश्री, प्रवास लांबचा आहे आणि पद्मकुमारला घेऊन जाणे जरा चिंताजनक वाटते. कारण आजवर इतका मोठा प्रवास त्याने कधीच केलेला नाही. म्हणूनच माझे म्हणणे असे आहे की तो तुमच्या समवेत येणार नाही. या वयात पद्मकुमारनी इतका दूरचा प्रवास करणे योग्यही नाही. परंतु पिताश्री, आम्ही तिथे गेल्यास आमचे वास्तव्य काही मासांचे असेल. मग त्याच्या विना आम्ही कसे राहावे? आणि तुम्ही जर त्याला आपल्या समवेत घेऊन गेला तर त्याच्या विना आम्ही एकट्याने इथे कसे राहावे? सांगा ना. माझे असे किती दिवस उरले, त्यात त्याचा विरह मला सहन नाही व्हायचा. पिताश्री, हो असं बोलू नका. तुम्हाला उदंड आयुष्य आहे आणि असे अभद्र बोलून आम्हाला दुखावू नका. मग तुम्ही देखील अतिशंका उपस्थित करू नका. मी जे सांगतो तसंच करा. त्वरित इथून निघण्याच्या तयारीला लागा. मी प्रधानजींना आणि सेनापतींना तसे आदेश देतो.
आम्हाला आमचा पराभव मान्य आहे युवराज. आता ठरल्याप्रमाणे घोडा बनायचं आणि मला संपूर्ण महालात फिरून आणायचं. ते आपली आज्ञा युवराज. चला ये ये चला. चालला घोडा जोरात. युवराज आता घोडा दमला हो, जरा विश्रांती द्या ना जरा. खरंच आजोबा मज्जा आली. खरंच मजा आली ना. सुमाता, अरण्य किती सुंदर आहे बघा तरी. सुमाता, कुठे हरवलीस? मी काय सांगू, माझे संपूर्ण लक्ष आपल्या महालात आहे. आपला पुत्र काय करत असेल, त्याच्या खाण्याचे काय होत असेल, त्याचे मन रमत असेल ना. कसलीही चिंता करू नकोस. पिताश्री आहेत ना त्याची काळजी घेण्यासाठी. आणि त्यांच्या सोबत असताना त्यास आपली आठवण देखील येणार नाही. तेव्हा तू हा पुत्रवियोग आनंदाने स्वीकार. मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे माझ्या प्राणाहूनही प्रिय असलेल्या नातवाला आज मी तुमच्या हवाली करतोय. आजवर प्रजेला झालेलं पुत्रवियोगाचं दुःख मी बघितलं. तशीच वेळ आज माझ्यावरती यावी हे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आज देखील मी माझा स्वार्थ बाजूला सारून माझ्या नातवाला माझ्यापासून दूर लोटत आहे. का तर प्रजेच्या सुखासाठी. आज जर या नगरीत परत वर्षा ऋतू बहरला तरच माझा हा त्याग सत्कारणी लागला असं मी मानेन.
दुर्दैवानं माझ्या कुकर्माची शिक्षा माझ्या नातवाला भोगावी लागते. त्याच्या दृष्टीने मी चांगला आजोबा झालो नसेल. निदान राजा म्हणून त्याने माझ्याकडे आदरानं बघावं आणि माझी परिस्थिती समजून घ्यावी. सुमता, काय झाले सुमता? अशी दचकून का जागी झालीस? भयावह स्वप्न बघितलेस का? थांब, मी पाणी देतो तुला. नाही नको, मला काही नको. स्वामी, माझा जीव घाबरा झाला आहे. काहीतरी भयावह आणि अपशकुनी घडले आहे. माझा पुत्र, त्याचा जीव धोक्यात आहे. काय बोलतेस तू? पिताश्रींसोबत महालात सर्व प्रकारचे सुख उपभोगत जगतो आहे. तिथे त्यास कसले संकट? तुला काहीतरी भास झाला आहे. त्याने असे विचलित होणे योग्य नाही. स्वामी, तुम्हाला समजत का नाही? आजची ही रात्र अशुभ आहे. स्वामी, आपण तात्काळ आपल्या महालात जाऊया. काय बोलतेस तू? आपल्यावर सोपवलेली कामगिरी अशी अर्धवट सोडून पुन्हा जाणे आपल्याला शोभणार नाही. ते इथे एक माता आपल्या पुत्रास भेटण्यासाठी अस्वस्थ होते आहे आणि तुम्ही कुठल्या कर्तव्याबद्दल बोलत आहात? नाही, मी काहीही ऐकणार नाही. मला तात्काळ परतावेच लागेल. इथून पुन्हा जाण्यास 5 दिवस लागतील. तुम्ही तुमच्या पत्नीचे नाही, निदान एका मातेचे तरी हृदय समजू शकता ना. आजवर मी असा हट्ट कधीही धरला नाही, परंतु आता करते आहे. याच्या मागे काहीतरी कारण असेल ना. स्वामी, स्वामी बघितले, ही निश्चितच अशुभ घटनांची नांदी आहे. स्वामी, आता अधिक विलंब करणे योग्य नाही. स्वामी, माझ्यावर विश्वास ठेवा. पद्मकुमार, पद्मकुमार, कुठे आहेस तू? तुझी माता तुला भेटण्यासाठी आतुर झाली आहे. पिताश्री, पद्मकुमार कुठे आहे? मी संपूर्ण महालात त्याला शोधले, मला कुठे का दिसला नाही तो. माता, तू यावेळी इथे तू अचानक परत कशी आलीस? तुला तर यावेळी तुझ्या माहेरी असायला हवं होतं. पिताश्री, माझ्या मनाला जाणवले की माझ्या पुत्राच्या जीवास धोका आहे. काहीतरी अशुभ घडणार आहे त्याच्या आयुष्यात, आणि म्हणून मी आहे त्या अवस्थेत इथे निघून आले. सांगा ना पिताश्री, कुठे आहे पद्मकुमार? मला तो कुठेच का दिसत नाहीये. सांगा ना पिताश्री, माझा पद्मा कुठे आहे? कुठे आहे माझा पद्मा? पिताश्री, बोला ना काहीतरी. हो तू माता. पद्मकुमार, पद्मकुमार आता या जगात नाहीत. या धर्मप्रेम महाराजांनी आपल्या प्रजेच्या सुखासाठी आपल्या नातवाचा जीव घेतला, त्याचा बळी दिला.
पिताश्री? का केलं तुम्ही असं, तेही तुमच्या स्वतःच्या नातवाच्या बाबतीत? तुम्ही ज्याचा बळी दिला तो तुमचा कुणीच नव्हता का? प्रजेच्या हितासाठी घेतलेला तुमचा निर्णय योग्य असेलही कदाचित, परंतु माझ्या पुत्राचा जीव घेण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? हे पातक कुणाच्या माथावर ठेवावे? पिताश्री, आम्हा माय लेकराची ताटातूट करून मला हा जन्म पर्ण यातना सोसण्याचा असा कठोर निर्णय तुम्ही का घेतला पिताश्री? का घेतला? सुभाता, हा निर्णय मी आनंदाने नाही घेतला. आपल्या प्रजेच्या हितासाठी मला हा निर्णय घेणं भाग पडलं. केवळ कर्तव्यापोटी मी हा निर्णय घेतला. किती असहाय्य भावना आहे पिताश्री. आज मला न्याय हवा आहे, परंतु दुर्दैव हेच की आज ज्या व्यक्तीकडून मला न्याय मागावा लागतोय तो स्वतःच अपराधी आहे. महाराज, मला आज न्याय हवाय. मला माझा पुत्र परत हवाय. महाराज, मला माझा पुत्र हवाय. मला माझा पुत्र हवाय. महाराज, मला माझा पुत्र परत करा. मला क्षमा कर सुभद्रा, मला क्षमा कर. असं आपण कधी ऐकलंय का माऊली, की आईची माया आटली आहे? ही जमीन सुद्धा आपली आईच आहे. तिच्या गर्भात सर्वांना पोसण्यासाठी असलेली माया भरून राहिली आहे. अन्न तीच पिकवते, पाऊस आणण्यासाठी तीच कारणीभूत ठरते, आणि आम्ही मनुष्य मात्र तिच्याकडून ती माया अक्षरशः ओरबाडून घेण्यात गुंग झालो. हा आपला हव्यासच आहे माऊली, हव्यास आहे, जो तिच्या मुळावर उठलाय. याच्यावर जर नियंत्रण मिळवलं आणि हे सारं काही ज्याच्यामुळे मिळालंय तो आपला दाता, त्याचा आदर करायला सुरुवात केली तर सारं काही उत्तम होणार आहे. हेच असंच आपल्या कथेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे का? पाहूया पुढील भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.